शरीर म्हणजे काय आहे तर जडद्रव्य आहे. हे जडद्रव्य यामध्ये सुद्धा गुप्त रूपामध्ये चैतन्य तत्व आहे आणि ते चैतन्य तत्व एके दिवशी प्रकट झालं पाहिजे. कशामध्ये? शरीरामध्ये. आत्ता ते गुप्त रूपात आहे, ते प्रकट व्हायला पाहिजे. म्हणजे आत्ता शरीराला आपल्यातल्या चैतन्य तत्वाची जाणीव नाही आहे, पण शरीराच्या कणाकणामध्ये पेशीमध्ये चैतन्य तत्व आहे, हे त्याला स्वतःला उमगलं पाहिजे. इथपर्यंत ते चैतन्य तत्व आपल्यामध्ये सजग झालं पाहिजे, त्याची जाणीव झाली पाहिजे असं ते म्हणतात. आणि हे शक्य आहे. कॅन बी मेड टू वेक टू कॉन्शियसनेस. चेतना जी आहे ती आपल्याला शरीराच्या पेशीपर्यंत नेऊन पोचवणं शक्य आहे, हे श्री अरविंद म्हणतात. आणि हे बघा त्यांनी शब्द वापरलाय, मेड टू वेक टू कॉन्शियसनेस. चैतन्य तत्व शरीरामध्ये जाणीवपूर्वक उतरवण्यापूर्वी, कारण आपल्याला आत्ता त्याची तेवढी पुरेशी जाणीव नाही आहे, परंतु आपल्याला मन आणि प्राण याची तर पुरेशी जाणीव आहे. मग ही जी दोन तत्व आहेत की जी शरीरापेक्षा अधिक चेतनायुक्त आहेत, ती दोन तत्व आपल्याला शरीरामध्ये उतरवता येतील का जाणीवपूर्वकपणाने? म्हणजे काय बघा, जेव्हा व्यक्ती प्राणायाम करते तेव्हा प्राणामधली जी चेतना आहे ती एक प्रकारे शरीरामध्ये पूर्णतः झिरपते, पाझरते. आणि या दृष्टीने प्राणातली चेतना शरीरामध्ये गेल्यानंतर शरीर अधिक उत्साही होतं, अधिक ऊर्जा संपन्न होतं, अधिक प्रफुल्लित होतं. कशामुळे? प्राणातली चेतना शरीरामध्ये प्रवेश केल्यामुळे.